स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्याचं विजापूर वे सोलापूर। गजानन तौरचा मुख्य मारेकरी टायगर शेरा याच्या जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। आरोपी टायगर शेरा यास पोलिसांनी अमृतसर येथून ताब्यात घेतलेले असून त्याला जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। जालना येथील मंठा चौफुली भागात 11 डिसेंबर रोजी भर दिवसा गजानन तौर याची गोळ्या झाडून निर्घुण हत्या करण्यात आली होती। या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती। या प्रकरणात यापूर्वी 3 आरोपींना जेरबंद करण्यात आले असून ते सध्या कारागृहात आहेत। मात्र या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शार्प शूटर गुजर सिंह लुभाना उर्फ टायगर शेरा हा गेल्या 4 महिन्यापासून फरार होता। त्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका जालना पोलिसांची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती। मात्र टायगर यास पकडण्यासाठी यश येत नव्हते। दरम्यान पंजाब पोलिसांना भारत पाकिस्तान सीमेवर टायगर यास पकडण्यात यश आले आहे। याचवेळी त्याच्याजवळ काही शस्त्रेही आढळून आलेली असून पंजाब पोलिसांनी टायगर शेरा याला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटकही केली होती। त्याची काल पोलीस कोठडी संपल्यानंतर जालन्यातून गेलेल्या पोलिसांच्या 2 पथकांनी रात्रीच त्याला ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपी टायगर शेरा यास ताब्यात घेऊन आज जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सदरील आरोपी विरुद्ध एकूण 9 गुन्हे दाखल असून त्यापैकी 5 गुन्हे नांदेड जिल्ह्यात तर 1 गुन्हा अमृतसर आणि 3 गुन्हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि सेवली येथे दाखल आहेत। सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर खनाळ पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, SR उनोने पोलीस निरीक्षक तालुका जालना व विशेष पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले। तसेच पोलीस अधीक्षक जालना अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपाणी यांनी पदभार स्वीकारल्यापासून जालना जिल्ह्यातील कुख्यात व सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर धोरण अवलंबिले असून संघटित गुन्हेगारी व कुख्यात गुंडाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मोहीम हाती घेतली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जयकुमार बंसल यांनी दिली आहे। तर डिसेंबर महिन्यामध्ये एक मर्डर झाला होता जालना सिटीमध्ये। खूप सर्व मीडियाने त्याचा खूप कव्हरेज केला होता। त्यामधला मुख्य आरोपी विलास देवीदास पवार नावाचा आरोपी त्याच्यामध्ये अजून फरार होता। त्या केसमध्ये आपण इतर आरोपी अटक केले होते आणि मोका पण त्याच्यामध्ये लावलेला आहे। DYSP कुलकर्णी सर त्याची तपास करत आहे आणि पण जवळपास 100पेक्षा जास्त दिवस झाले मुख्य आरोपी त्याच्यामध्ये फरार होता। ते पोलिसांसाठी एक मोठा चॅलेंज होता। त्यासाठी आमची बराच प्रयत्न सुरू होता। ॲडिशनल SP नवानी साहेब स्वतः डेली त्याचा फॉलोअप करत होते। DYSP कुलकर्णी असो, NCPचे खनाल असो, के उन्हावणे असो, सगळे त्याच्यामध्ये फॉलोअप करत होते। पण बराच तो शातीर असल्यामुळे चकमा देत होता। त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी टीम करून महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी आजूबाजूचे जिल्हे आपले संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, नगर असे बरेच जिल्ह्यामध्ये शोध घेतला। इव्हन कर्नाटक आणि पंजाबपर्यंत पण शोध घेतला आणि त्याचे जो काही मित्र नातेवाईक सर्वांची प्रॉपर चौकशी करून तपास करून त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू आम्हाला 3-4 दिवसामध्ये प्राप्त झाला आणि अमृतसरमध्ये ते होण्याची आणि एका आर्म्स ॲक्टचा म्हणजे अवैध आर्म्स त्याच्याकडे सापडले होते अमृतसरमध्ये, म्हणून अमृतसरमध्ये तो अटक झालेला आहे 3-4 दिवस अगोदर अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली। पण अमृतसरचा ज्यावेळी आम्ही रिपोर्ट बघितला की आमच्या पत्वा नावाच्या व्यक्ती कुठे सापडला नाही, कारण त्यांनी ज्यावेळी नंतर चौकशी केली तर तिकडे खोटा नाव सांगून तो राहत होता आणि त्या खोटा नाव करूनच तो अटक झाला होता। तर तिकडचे आमची टीम पाठवून तिकडे पोलीस स्टेशन जेलमध्ये जाऊन खात्री केल्यानंतर फोटो विचाराच्या आधारे हाच तो व्यक्ती आहे हे कन्फर्म झाला आणि त्याच्यानंतर त्याला तिकडून कोर्टातून माननीय कोर्टातून प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्याला ताब्यामध्ये घेऊन परवानगी ताब्यामध्ये घेतला त्याला आणि काल संध्याकाळी रात्री उशिरा तो जालन्यामध्ये पोहोचलेला आहे आणि त्याला रीतसर अटक केला आहे। आज सकाळी माननीय कोर्टासमोर त्याला प्रोड्यूस करून 8 तारीखपर्यंत
पोलीस कस्टडी घेतलेली आहे. आता पुढचा पूर्ण तपास पोलीस त्याच्याकडून करत आहे. त्याचे काय लिंकेज आहे, काय अजून गुन्ह्याची जो काही सगळी माहिती आहे ते सगळे शोधण्याचं काम आता आम्ही करत आहोत. थँक्यू. मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, युवकांचे बुलंद आवाज, आपला माणूस, सच्चा माणूस, माननीय संतोष पवार साहेब यांच्या या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा. युवकांची चेतना तुम्ही, कार्याची प्रेरणा तुम्ही, संस्काराचा स्रोत तुम्ही, ध्यास आमचा खास तुम्ही आणि जगण्याचा विश्वास तुम्ही. शुभेच्छुक टीम मार्ग फाउंडेशन. सर्व मार्ग फाउंडेशन शाखा, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक सोलापूर. टीम 5 एप्रिल रोजी अभिष्ट चिंतन सोहळा मार्गचे संपर्क कार्यालय, व्हाईट हाऊस, जुळे, सोलापूर येथे दिवसभर आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यात येईल.